मराठा समाजातील कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही असं भाजप खासदार नारायण राणेंनी म्हटलंय। तर तुम्हाला आरक्षण द्यायचं तर घ्या, नाही तर नका घेऊ, आम्ही घेणारच असं उत्तर मनोज जरांगे यांनी राणेंना दिलंय। मनोज जरांगेंच्या उत्तराला मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही आणि कुणबींचं आरक्षण नको आहे। मागास समाज म्हणून जे घटनेच्या 15 आणि 16(4) मध्ये प्रोव्हिजन आहे, सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण द्यायचा, तो राज्य सरकारने द्यावा। दादांना पहिल्यापासून मानतो, हे शब्द पूर्वीपासूनच काढतोय मी, आजच नाही। त्यामुळे मी लय बोलत नाही त्यांना बोलत नाही जास्त, त्यांनी समजून घ्यावं। उलट दादालाच एक आज TV 9च्या माध्यमातून एक प्रश्न सांगतो, तेवढा सोडवा बना जरा, ते बरं होईल हे बोलण्यापेक्षा। हे आम्ही आमचं बघू, घ्यायचं की नाही, तुम्हाला घ्यायचं घ्या, घेऊ नका तुम्ही, तुम्हाला काय जबरदस्ती केलेली नाही घे म्हणून। ज्या मराठ्यांना घ्यायचं ते घेतील, आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठीचे हां, त्यामुळे ज्याला घ्यायचं ती घेतील, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही। त्यांनी थोडा वेळ काढावा, राणे साहेबांबरोबर बसावं, फडणवीस साहेबांबरोबर बसावं। मी तुम्हाला विश्वास देतो, त्यांना ज्ञानात निश्चित पद्धतीने भर पडेल, त्याला 4 चांगल्या गोष्टी अजून कळेल। आपण सगळे जे मराठा समाजाचे घटक म्हणून आहोत, आपल्याला एक दुसऱ्याला शिकवण्याचं, एक दुसऱ्याला ताकद देण्याचंच काम आपल्याला करायचं आहे। म्हणून नारायण राणे साहेबांसारखा एक सिनियर आणि ज्येष्ठ नेता अगर काय बोलत असेल तर त्या गोष्टीला सकारात्मक पद्धतीने घेऊन त्यांच्यावर बसण्याची आणि शिकण्याची भूमिका अगर जरांगे पाटीलने घेतली तर मराठा समाजाला त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल। त्याला काय संबंध, त्याला काय बोललो मी, त्याचा काय संबंध याच्याशी? अभ्यास कमी येतो, तूच कर म्हणा अभ्यास, तू कर म्हणा मायावरचा, काय माहित आता त्यालाच माहित असेल, त्याला विचारून घ्या एकदा। कसे जळजळे व मराठीचे पोरं मारून टाकायचे का, काय जळफळाट कशाचा झालाय काय नाही, हे चिल्लर चाललर हे असले आहेत ना, यांना नाही मोजित आम्ही।